नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. सीसीआय आजपासून यंदाच्या हंगामात खरेदी केलेला कापूस विकतंय. सीसीआय नेमकं काय भावानं कापूस विकणार, याचा परिणाम आपल्या कापसाच्या भावावर होणार आहे याची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली होती. मग आज नेमकं सीसीआयनं कापूस विक्रीचा काय भाव काढला, भाव कमी केले का वाढवले, तसं सीसीआयकडे नेमकं किती कापूस आहे, यापैकी महाराष्ट्रात किती कापूस आहे, तेलंगणामध्ये किती खरेदी झाली आणि या सगळ्यांचा या पुढच्या टप्प्यात आपल्या कापूस बाजारावर काय परिणाम होणार आहे, या सगळ्यांची चर्चा आता आपण या व्हिडिओतून करणार आहोत. आणि सुरुवातीला नेहमीप्रमाणे चर्चा करूयात बाजारभावाची. आज कापसाचा बाजारभाव देशातल्या बहुतांश बाजारांमध्ये काहीसा टिकून होता. म्हणजेच गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारी आणि गुरुवारी जो दर मिळाला होता त्याच्या आसपास आजही दर दिसून आले. जो सरासरी भाव आहे की ज्या भावानं जास्तीत जास्त कापूस विकला जातो तो भाव 7,900 ते 8,100 रुपयांच्या दरम्यान कायम होता. आता कमाल भाव काही ठिकाणी 8,400 8,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेला आहे. परंतु गेल्या आठवड्यात जी दर पातळी कमाल दरानं दाखवली होती ती आज दिसली नाही. म्हणजे जो काही दर कमाल दर दाखवला होता 8,800 8,850 तो आज दिसलेला नाही आहे. कमाल दर 8,400 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान काही ठिकाणी आपल्याला दिसून आले. आता सीसीआय 19 तारखेपासून यंदाच्या हंगामात खरेदी केलेला कापूस विकणार अशी नोटीस सीसीआयनं आधीच काढली होती. 15 तारखेला काढली होती. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष होतं की यंदाच्या हंगामातल्या कापसाचा दर हा सीसीआय किती ठेवतं, कारण सध्या सीसीआयकडे सर्वाधिक स्टॉक आहे. आता सीसीआयनं जर बाजारभाव कमी केले असते किंवा केले तर त्याचा साहजिकच परिणाम आपल्या कापसाच्या बाजारावरती होणार होता. परंतु सीसीआयनं आजच्या लिलावामध्ये जो काही किमान दर ठेवला, म्हणजे काही फ्लोअर प्राईस ठेवली आहे, ती किंमत ही गेल्या वर्षीचा जो कापूस आहे त्याच्या तुलनेमध्ये जास्त ठेवली. गेल्या हंगामातला जो सीसीआयकडे कापूस आहे, म्हणजे 2024-25 मधला जो काही कापसाचा साठा सीसीआयकडे शिल्लक आहे, त्या कापसाचा विक्रीचा भाव सीसीआयनं आज 53,000 ते 54,000 रुपये प्रति खंडीच्या दरम्यान ठेवला. आणि जो काही यंदाच्या हंगामातला भाव आहे त्या कापसाच्या विक्रीचा भाव हा सीसीआयनं जवळपास 55,000 ते 56,000 रुपये प्रति खंडीच्या दरम्यान ठेवला होता. त्यातही ज्या गाठींची गुणवत्ता, ज्या खंडीची गुणवत्ता चांगली आहे, ज्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे, त्या खंडीचे भाव अगदी 57,000 रुपयांच्या आसपास देखील ठेवलेले होते. आजच्या फ्लोअर प्राईसनुसार हे स्पष्ट झालं की सीसीआय कापूस विक्रीचे दर कमी करण्याची शक्यता दिसत नाही आहे. सीसीआयनं कापूस विक्रीचे दर हे बाजारभावानुसार ठेवलेले आहेत. त्यामुळं या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला या कापूस विक्रीचा निश्चितच आधार मिळणार आहे. सीसीआयनं जर समजा दर कमी केले असते, म्हणजे जे काही 24-25 मधला कापसाचा भाव आहे 53,000 ते 54,000 रुपये प्रति खंडी, त्याचनुसार जर समजा नवीन कापूस विकला असता तर साहजिकच याचा परिणाम आपल्या बाजारावर देखील झाला असता. परंतु सध्या बाजारामध्ये यंदाच्या हंगामातल्या चांगल्या कापसाला जो भाव मिळतो, खंडीला जो भाव मिळतो, त्याच्या आसपासच त्या दरम्यानच सीसीआयनं या विक्रीचा कापसाचा दर ठेवलेला आहे. त्यामुळं खुल्या बाजारावरती सीसीआयच्या या विक्रीचा कुठलाही नकारात्मक परिणाम होणार नाही. उलट सीसीआय कमी भावात कापूस विकणार नाही किंवा विकत नाही आहे हा संदेश बाजारामध्ये जाईल आणि बाजारामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकतं. आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आहे किंवा ब्रोकर असोसिएशन आहे, यांनी मध्यंतरी अंदाज दिला होता की देशातलं उत्पादन यंदा चांगलं आहे, त्यामुळे सीसीआयनं कापूस विक्रीचे दर कमी करावेत, भाव कमी करावेत. त्यामुळं बाजाराचं लक्ष होतं की जर सीसीआयनं समजा सुरुवात कमी भावानं केली तर नकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या शेतकऱ्यांच्या बाजारावरती दिसून आला असता. परंतु सीसीआयनं आजच्या लिलावामधला जी काही किंमत ठेवली आहे त्यावरून हे स्पष्ट झालं की सीसीआय कमी भावामध्ये सध्या तरी कापूस विकणार नाही आहे. मग आता सीसीआयनं यंदाच्या हंगामातल्या कापसाची विक्री सुरू केली, पण नेमकं सीसीआयकडून यंदाच्या हंगामातला किती कापूस आहे? तर आज सीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार सीसीआयनं आत्तापर्यंत तब्बल 82 लाख गाठी कापसाची खरेदी केलेली आहे. यापैकी 19 लाख गाठी कापूस महाराष्ट्रामध्ये खरेदी झाला, 28 लाख गाठी कापूस तेलंगणामध्ये खरेदी झाला आणि इतर राज्यांमध्ये उरलेल्या कापसाची खरेदी झालेली आहे. आता सीसीआयची खरेदी अजूनही बंद झालेली नाही. जोपर्यंत शेतकरी खरेदी केंद्रांवरती कापूस विकतील तोपर्यंत सीसीआयची खरेदी केंद्र सुरूच राहणार आहे. आता मागच्या काही दिवसांपासून जेव्हा कापसाचे बाजारभाव हे 8,000 रुपयांच्या आसपास पोहोचले तेव्हापासून सीसीआयची खरेदी देखील कमी झालेली आहे. परंतु शेतकऱ्यांकडे सीसीआयच्या खरेदीचा एक आधार असणार आहे आणि एक पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे शिल्लक कापूस आहे त्यावेळी त्या शेतकऱ्यांना आपण अनेकदा आव्हान केलं की कापूस बाजारामध्ये सरकारचं धोरणं बदलली किंवा एखादी मोठी घडामोड घडली तर त्यामुळं अनिश्चित वातावरण होऊ शकतं. कापसाचे दर वाढीसाठी निश्चितच एक सकारात्मक वातावरण आहे, मजबूत आधार कापूस दराला आहे. परंतु अनायसे काही घडामोड घडली तर मात्र त्याचा नकारात्मक परिणाम बाजारावरती होऊ शकतो. त्यामुळे आपण नोंदणी करून ठेवावी. त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी करून ठेवलेली आहे. म्हणजे काही कारणास्तव जर बाजारभाव कमी झाले की ज्याची शक्यता कमीच आहे, परंतु जर झाले तर आपल्याला किमान 8,110 रुपयानं कापूस विक्रीचा एक पर्याय असेल. परंतु तशी वेळ शेतकऱ्यांवर आता पुढच्या टप्प्यामध्ये येण्याची शक्यता खूपच कमी आहे. जर सरकारनं काही निर्णय घेतला नाही
तर मात्र खुल्या बाजारामध्ये आपल्याला दर वाढताना आणखीन दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात आणखीन काय घडामोडी घडतील, CCIचा जो काही विक्री आहे त्या विक्रीचा नेमका आपल्या कापूस बाजाराला काय आधार मिळेल याचा आढावा आपण त्यावेळी घेतच राहू। रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।